महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या आत्महत्येत एक नंबर. रोजचे 7 शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करतात. कालचीच गोष्ट आहे. होळीच्या दिवशी राज्य शासन पुरस्कार प्राप्त कैलास नागरे युवा शेतकरीने आत्महत्या केली. काय कारण? पाण्याचा लढा. 14 गावांसाठी ते पाण्याचा लढा देत देत शेवटी त्यांनी आत्महत्या केली. स्वातंत्र्य मिळून 78 पेक्षा जास्त वर्ष पूर्ण झाली आपल्याला, तरी सुद्धा गव्हर्नमेंट शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही. कारण शेतकरी हा सरकारच्या मॅनिफेस्टोमध्ये असतो, सरकारच्या भाषणात असतो, पण शेतकरी गव्हर्नमेंट सोबत कधीच नसतो. हा शेतकरी एवढं रिस्क घेऊन पीक पिकवतो, त्याला आपल्या बाळासारखं सांभाळतो, पण या शेतकऱ्याच्या हातात काहीच येत नाही. बघा तुम्ही, या शेतकऱ्याला आपण जगाचा पोशिंदा म्हणतो. त्याच्या जीवावर सगळे कमावतात, मग ते बियाणंवाला असो, ते खतावाले असो, किंवा व्यापारी असो, ट्रान्सपोर्ट टेम्पोवाले असो, पण शेतकरी मात्र उपाशी मरतो आणि आपण त्याला जगाचा पोशिंदा म्हणतो. ऊसाचा भाव ऊसाचा कारखानेवाले ठरवतात, कापसाचा भाव कंपनीवाले ठरवतात, भाजीपाल्याचा भाव व्यापारी ठरवतात. मग शेतकऱ्याने काय करायचं? आत्महत्या. आपण प्रेमाने म्हणतो, अभिमानाने म्हणतो की कृषी प्रधान देश आहे आमचा, शेतकरी राजा म्हणतो, जगाचा पोशिंदा म्हणतो आपण, जय जवान जय किसानचे नारे देतो. पण वस्तुस्थिती काय आहे शेतकऱ्याची? जरा जाऊन बघा ग्राउंड लेवलला, दिसेल ती फक्त तुम्हाला आत्महत्या. मग काय कारण? आज जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. शेतकऱ्याचे एवढे खराब हाल कसे झाले, काय गव्हर्नमेंट काय करते, कर्जमाफी आतापर्यंत का भेटली नाही, तर यावर डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत, तर बघत राहा. वंदे मातरम. मी आझाद पवार. आज आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत शेतकरीवर. काय हालत आहे शेतकऱ्यांची. 1995 पासून तर 2015 पर्यंतच्या या 20 वर्षाच्या काळात 3 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात एनसीआरबीच्या डाटानुसार. 2016 नंतर तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा डाटा रिलीज करणं गव्हर्नमेंटने बंद केलं. तुम्ही बघू शकता बाजूला. एवढी खराब हालत झाली का शेतकऱ्यांची. मागच्या 10 वर्षात 1,25,000 शेतकऱ्यांच्या ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये आत्महत्या झालेल्या आहेत. महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या आत्महत्येत एक नंबर येतोच. रोजच्या महाराष्ट्रात 7 ते 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतातच. महाराष्ट्रात 2024 मध्ये 2706 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मराठवाडा विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे रोजचे बातम्या येतच असतात. पण आता आमच्या खानदेशातल्या जळगाव जिल्ह्यात पण 2024 मध्ये 168 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. काय कारण यामागे? छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ होता 400 वर्षापूर्वी. त्यावेळी तुम्हाला एक नोंद कुठे भेटणार नाही की शेतकऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या वेळेस आत्महत्या केली असेल. काय करत होते छत्रपती शिवाजी महाराज? आपण त्यांना आराध्य दैवत म्हणतो. मग काय शिकलो आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून? स्वातंत्र्य मिळून आपल्याला 78 वर्ष पूर्ण झाली आणि आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवू शकलो नाही, तर शोकांतिकाची गोष्ट आहे. लाज वाटली पाहिजे गव्हर्नमेंटला. महाराष्ट्रात येथे शेतकरी आत्महत्या करणार नाही ना, त्या दिवशी मला हे शेतकऱ्यांचं सरकार. आता चर्चा करूयात बुलढाण्यातील युवा शेतकरी कैलास नागरे यांच्यावर. का केली होती त्यांनी होळीच्या दिवशी आत्महत्या? काय मागणं होतं त्यांना? का आंदोलन करत होते? का 7 दिवसापासून ते अन्नत्याग केला होता त्यांनी? त्यांना 2020 मध्ये राज्य शासनातर्फे युवा शेतकरी पुरस्कार पण भेटलेला होता. त्यांची 3 मजली शेती पद्धतीद्वारे ते प्रचलित झालेले होते. एवढे शिक्षित माणूस सुद्धा आत्महत्या करू शकतो म्हणजे शोकांतिकाची गोष्ट आहे महाराष्ट्रात. काय करते मग गव्हर्नमेंट? सरकार शेतकऱ्यांना पाणी देऊ शकत नाही साधन शेतीसाठी, तर मग काय फायदा? खडकपूर्णा जलाशयातून कालवा करून त्यांनी 14 गावांसाठी मागणी केली होती की शेतीसाठी पाणी मिळेल बा यासाठी, पण ते सुद्धा गव्हर्नमेंट देऊ शकले नाही, तर त्यामुळे त्यांना आत्महत्या करावी लागली. शेवटी 3 पानाचं नोट लिहून त्यांनी आपलं जीवन संपवलं. शोकांतिकाची गोष्ट आहे. 1982 साली नगरसेवक असताना महात्मा ज्योतिबा फुलेंनी ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या विरुद्ध हंटर कमिशनला पत्र लिहिलं होतं आणि तेव्हा सांगितलं होतं की शेतकऱ्यांना कालवे बनवून द्या, तुम्ही बंधारे बनवून द्या, तलाव बनवून द्या, जेणेकरून शेतकऱ्यांसाठी पाणी पुरवठा होईल. ब्रिटिशांच्या वेळी महात्मा फुलेंनी
एवढं पत्र लिहून त्यांना सजेशन दिलं होतं. आणि आता तर आपल्याला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष होऊन गेली आणि गुलामीचा काळ तर तो 150-200 वर्षपूर्वी वेगळाच. तरी सुद्धा शेतकऱ्यांना तुम्ही सोयीसुविधा देऊ शकले नाही, तर मग ही लज्जास्पद आणि एकदम खेदाची गोष्ट आहे. शेतकऱ्यांची खराब हालत. बघा, हवामान वातावरण चांगलं असो या नसो, प्रत्येक वेळी नुकसान होतं ते फक्त शेतकऱ्याचंच. बघा, एका एक्झाम्पलने समजूया. जर शेतकऱ्याला एखादी चांगलं उत्पन्न झालं ना एखाद्या वेळेस, तर सरकार काय करते, त्याच्या स्टोरेज मधले जे धान्य असतं ते बाहेर काढते विकायला, जेणेकरून महागाईने वाढावी म्हणून. बघा, हा एवढा एकच पर्याय उरलाय आता सरकारकडे, महागाईने वाढावी म्हणून. काही जे 2 पैसे मिळतील जास्त शेतकऱ्याला ते रास होत नाही गव्हर्नमेंटला. स्टोरेज मध्ये नसलं तर बाहेरून इम्पोर्ट करेल सरकार, पण धान्य मार्केटमध्ये उतरवते म्हणजे उतरवते. यामुळे शेतकऱ्याचे काय हाल होतात माहिती आहे का? 1 रुपये टमाट्याने टमाटा विकावा लागतो शेतकऱ्याला. तो सब मिला के 50 रुपए तक जाता है. ये खेती वालों को कुछ नहीं रहता अभी, ये भाव में कुछ नहीं. 5 रुपये किलोने कांदे विकावे लागतात. 6 रुपये किलोने मक्का विकावा लागतो. त्याचं काय होतं? शेवटी तो रस्त्यावर फेकून देतो तो माणूस, कारण वापस बी घेऊन जाऊ शकत नाही. त्या टेम्पोवाल्याला 1000 रुपये द्यावा लागतील रिटर्न घ्यायला, आणि 600 रुपयात तुम्ही टमाटे मागू राहिले पूर्ण द्यायचे. एवढी खराब हालत आहे शेतकऱ्याची. थोडासा विचार करा. कारण स्वातंत्र्य मिळून आपल्याला 78 वर्ष पूर्ण झाली, पण शेतकऱ्याचे हाल काही आपल्याकडून अजून सुधरवले नाही. आणि सरकारला पण शेतकऱ्याचे हाल सुधरावे असं काही वाटत नाही कधी. शेतकऱ्यांचा विकास सरकारला पण बघायचा नाहीच आहे. एक तो काळ होता 1965चा, त्यावेळेस शास्त्रीजींनी शेतकऱ्यांसाठी पूर्ण आधारस्तंभ बांधून दिले, ग्रीन रिव्होल्युशन आणलं, जय जवान जय किसानचा नारा दिला. असा प्रधानमंत्री पुन्हा होणे नाही. खरंच तुम्ही त्यांचा अभ्यास करा. 1 वर्ष 216 दिवस त्यांची सरकार होती, पण काय काम केलं होतं त्यांनी? पूर्ण आधारस्तंभ बांधून गेले सगळ्या फील्ड मध्ये. आणि काय आता चालू आहे? शेतकऱ्यांची हालत एवढी खराब आहे ना. तुम्ही बघा, शेतकऱ्यांना त्यांना खरंच विकास करायचाच नाही. हे म्हणतं की शेतकऱ्यांचे आम्ही डबल इन्कम करू. अरे तुम्ही काय डबल इन्कम कराल? शेतकऱ्यांची बघा तुम्ही, स्वातंत्र्यापासून तर आतापर्यंत फक्त 30% त्यांची इन्कम वाढलेली आहे. शिक्षकांची 200% वाढलेली आहे. गव्हर्नमेंट ऑफिशियल आहेत त्यांची 220% जास्त त्यांच्या पर्सेंटने वाढलेली आहे. पण नेत्यांची तर विचारूच नका, त्यांची किती पर्सेंटने वाढलेली. पेन्शनला त्यांना कोणी टोकत नाही. प्रत्येक वेळी तुम्हाला पाहायचं असेल ना शेतकरी आत्महत्या का करतात, तर यांच्या बी गव्हर्नमेंट ऑफिशियलच्या, शिक्षकांच्या, नेत्यांची सॅलरी पण 30% बनवणार तुम्ही रिटर्न. बघा, तुम्हाला पार्लमेंटमध्ये एक नेत्याची आत्महत्या केलेली दिसेल, तुम्हाला ऑफिसमध्ये एखादी गव्हर्नमेंट ऑफिशियलने आत्महत्या केलेली दिसेल, जर एवढी कमी सॅलरी राहिली तर. पण माझा शेतकरी लढत राहतो आणि शेवटी आत्महत्या करतो. सुधरून जा आता पण, कारण कोविडमध्ये आपल्याला कामात आलेला आहे तो फक्त शेतकरीच. त्यानेच पिकवलं, त्यानेच तुम्हाला खाऊ घातलं. दुसरं कोणीच काम करत नव्हतं. तो माणूस कधी 1 दिवस सुट्टी घेत नाही. ते म्हणतात ना की घर टपकती थी उसकी, फिर भी वो बारिश का इंतजार करता था. मग काय करताय? बघा, कोविडमध्ये पण दाखवून दिलं निसर्गाचा कोप खूप खराब असतो. समजून जा आता पण. त्यावेळेस तुम्हाला या बिल्डिंगा, इंडस्ट्री वगैरे काहीच कामात येणार नाही. येणार आहे तो फक्त शेतकरीच. कारण तुम्ही बघू शकता, कोविडमध्ये कामाला सगळे लोक गावाकडे आले होते, तिकडे राहिलेच नाही. कारण घरात बसून काही नाही होतं. परत तुम्हाला गावाकडे येणंच आहे. त्या बिल्डिंगा, इंडस्ट्री तुमच्या कामात येणार नाही. समजून घ्या आणि शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला सुरुवात करा. सरकारला पण विनंती आहे. भारतात शोकांतिकाची गोष्ट आहे, कधी शेतकरी रोडावर असतो तर कधी त्याचा भाजीपाला. आणि त्याच शेतकरी खराब अवस्थेमुळे कधी प्रोटेस्ट करायला गेला, जे की संविधानाच्या कलम 19 मध्ये दिलेलं आहे की कोणी भारताचा नागरिक असो तो आपल्या हक्कासाठी प्रोटेस्ट करू शकतो. तरी सुद्धा शेतकऱ्यांना कधी आतंकवादी म्हटलं जातं, कधी नक्षलवादी, तर कधी खालिस्तानी. काय चाललंय? शेतकऱ्यांची हालत एवढी बिघडवून ठेवली ना यांनी. तर कधी त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातो, कधी ते वॉटर टँक त्यांच्यावर हमला केला जातो. काय भारताचे नागरिक येते स्वतःच्या हक्कासाठी सुद्धा लढू शकत नाही का? मग शेवटी आत्महत्या केल्यावर गव्हर्नमेंट काय करते? पैसा देऊन देते आणि एक शोकचं ट्विट करून मोकळून जाते. त्यांना तेच पाहिजे.
मार्च 2018 मध्ये महाराष्ट्रात पण 50,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आंदोलन करत आझाद मैदानावर गेले होते मुंबईला, नाशिक टू मुंबई. पण मात्र कोण्या माणसाला त्यांनी त्रास दिला नाही. रात्रीच्या वेळेत चाललं होतं पूर्ण 40 दिवस त्यांचं आंदोलन चाललं. आताही तसे आंदोलन करण्याची गरज आहे, कारण सरकारला काही जाग यायची गरज नाही अजून, कारण कर्जमाफी भी अजून दिलेली नाही त्यांनी. ते म्हणतात ना की खोके अपनी पहचान बेटे है, चुका के अपना लगान बेटे है, हालत देखो गरीबों की, खेतों में बिल्डर और रस्ते पे किसान बेटे. कोण बघणार आहे या शेतकऱ्यांकडे? कोणी मायबाप आहे का नाही? विचार करा जरा. कर्जमाफी आतापर्यंत 2007-8-9 मध्ये किंवा 2017 मध्ये जी कर्जमाफी केली ती पीक कर्जमाफी होती. पण 2024 मध्ये महायुती सरकारने सांगितलं होतं की आम्ही सरसकट कर्जमाफी करू असं. पण कधी करणार? मुख्यमंत्री म्हणतात की महाराष्ट्र आता थांबणार नाही. मग थांबले काय? देऊन टाका कर्जमाफी. इलेक्शनच्या पहिले तुमचा नारा होता की आमचा एकच नारा की करू शेतकऱ्यांचा 7-12 कोरा. मग कधी करणार? किती शेतकऱ्यांना अजून तुम्ही मरताना बघणार आहे? रोजचे शेतकऱ्यांच्या 7 ते 8 आत्महत्या होतातच आहे. हिवाळी अधिवेशन पार झालं, आता अर्थसंकल्पही पार पडला, तरी सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं तुमचं काही हालचालच नाही. दुसरीकडे मोठमोठ्या उद्योगपती कधी कर्ज घेऊन पळून जातात, तर कधी त्यांचे कर्ज माफ केले जातात. हे माहिती पडत नाही सामान्य माणसाला. शेतकरी छाती टोकपणे लढतो, शेवटी आत्महत्या करतो, पण पळून जात नाही मात्र. पण तुम्ही त्याची शेतकऱ्याची कर्जमाफी करायला तयार नाही. मागच्या 10 वर्षात 12 लाख कोटी रुपये राईट ऑफ केले बँकांनी. त्याचे सर्वात जास्त सरकारी बँका आहेत. त्यापैकी 6 लाख कोटी रुपये आतापर्यंत भेटलेले नाही. तेवढंच तर कर्ज आहे मग शेतकऱ्यांचं, माफ करून टाका. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर पूर्ण कर्ज आहे ते म्हणजे 7,38,000 कोटी रुपये आणि फक्त पीक कर्ज आहे 31,000 कोटी रुपये. पण इलेक्शनच्या पहिले महायुती सरकारने सांगितलंय की आम्ही शेतकऱ्यांना पूर्ण सरसकट कर्जमाफी देऊ. म्हणजे शेतकऱ्यांना ते पूर्ण 7,38,000 कोटी रुपयाची कर्जमाफी देणार आहेत. पण कधी देणार? किती शेतकऱ्यांच्या आत्महत्येची तुम्ही आठवून वाट बघणार आहे? रोजची शेतकरी आत्महत्या करतातच. आणि अजून हे बी सांगतो मी की नुसतं तुम्ही कर्जमाफी करून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाही. खूप प्रॉब्लेमला फेस करावं लागतं शेतकऱ्यांना. त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल तुम्हाला. पुढे शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन पॉलिसी बनवावं लागतील. हे पुढे सांगतोय मी काय काय प्रॉब्लेम येतात शेतकऱ्यांना. शेतकऱ्यांना येणारे प्रॉब्लेम, शेतकरी रोजचे इतके प्रॉब्लेम फेस करत असतो ना. नैसर्गिक आपदा तर चालूच असते. अतिवृष्टी, बियाणं कधीच वाढून जातात, खतं महाग होऊन जातात, नापिकी, कोरडा, ओला, दुष्काळ येतच असतो, हमीभाव भेटत नाही, एवढं सगळं करून अजून त्यावरून हे कर्जवाले त्रास देत असतात. मजूर भेटत नाही शेतात. शेतकऱ्यांना शेतरस्त्यासाठी लढावं लागतं कायम. नाहीच भेटला त्यामुळे सुद्धा ते आत्महत्या करतात. खूप प्रॉब्लेम आहेत शेतकऱ्यांना रोजचे. ते गव्हर्नमेंट पॉलिसी बनवतात त्याचं सुद्धा टेन्शन आहे. बघा, ज्या पॉलिसी बनवतात त्यावर गव्हर्नमेंट काही ना काही कंडिशन लावून पाठवते. जर आता ती सोलर पंपची आली त्यावर गव्हर्नमेंट कंडिशन लावली की 5 एकरपेक्षा जास्त शेती राहिली तरच ते सोलर पंपसाठी आम्ही इन्सेंटिव्ह देऊ. पण महाराष्ट्रात जास्त शेतकरी 5 एकरपेक्षा कमी शेतीवालेच आहेत. मग त्यांचं काय? आता मागे लाईट देण्यात आली शेतकऱ्यांसाठी, ती 8 तास लाईट करण्यात आली. पण इंडस्ट्रीवाल्यांसाठी 24 तास तुम्ही लाईट देताय. शेतकऱ्यांचं काय? शेतकरी स्वतःसाठी थोडी, सर्व जगासाठी, सर्व देशासाठी पिकवतोय. तरी सुद्धा भंडारण नियम आणला, पण शेतकरीकडे भंडारणासाठी जागाच नाही, सोयीसुविधाच नाही. जास्त भंडारण कोण करू शकतो? तो व्यापारी, त्याच्याकडे ते भंडारांचं क्षेत्र असतं. पण शेतकरीकडे कुठे? असे भंडारांचे तुम्ही तेही आणता. भाजीपाला, धान्य विकायला गेलं तर तिथे बी मिडल मॅनच जास्त पैसे कमवतात. तुम्ही बघू शकता आताही शेतकरीचं घर चांगलं की मिडल मॅन जो एजंट आहे त्याचं घर चांगलं आहे. कारण पिकवतो शेतकरी आणि कमवतोही सर्वात कमी शेतकरीच. मग काय फायदा असा जगाचा पोशिंदा म्हणणार आहे शेतकरीचा? पण राजा म्हणून त्याला काय फायदा म्हणून? आणि कृषी मंत्रींचं तर बोलूच नका. तेच कुठे ना कुठे घोटाळ्यात सापडतात राहतात. तर पुढे त्यांना वेळ असेल शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला. बघा, कुठेतरी लक्ष द्या शेतकऱ्यांकडे. त्यांची हालत पण सुधारली पाहिजे. शेतकऱ्यांसाठी काही उपायावर चर्चा करूया. पहिला मुद्दा, शेतकऱ्यांसाठी ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये जास्त बजेट वाढवलं पाहिजे गव्हर्नमेंटने. दुसरं म्हणजे जी गव्हर्नमेंट पॉलिसी बनवते शेतकऱ्यांसाठी त्या शेतकऱ्यांच्या फेवरमध्ये असल्या पाहिजे, ना की इंडस्ट्रियलिस्टच्या. जे एमएसपी देते. तिसरा मुद्दा, एमएसपी पूर्ण भारतात 6% शेतकरी फक्त वापर करतात एमएसपीचा. एमएसपी तुम्ही सर्व प्रकारच्या पिकांवर दिला गेला पाहिजे.
आणि जे FCI चे स्टोरेज आहे ते खूप वाढवले पाहिजे, जेणेकरून प्रत्येक शेतकरीचा भाव माल त्यांनी खरेदी केलाच पाहिजे. चौथं येतं राजकारण. तुम्ही बघू शकता की राजकारण प्रत्येक सेक्टरमध्ये, प्रत्येक फील्डमध्ये घुसलेलं आहे. आता शेतीमध्ये पण राजकारण घुसून गेलेलं आहे, ॲग्रिकल्चर फील्डमध्ये. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होऊन गेले आहेत यावेळेस. तर यामुळे माझा एक मुद्दा आहे की शेतकऱ्यांचाही कोणीतरी प्रतिनिधी पार्लमेंटमध्ये, संसदेत असलाच पाहिजे, राज्यातल्या विधिमंडळात असलाच पाहिजे. शेतकऱ्यांमधून जसं शिक्षक मतदारसंघ असतो तसं शेतकऱ्यांचा पण एक तुम्ही मतदारसंघ बनवा आणि शेतकऱ्यांमधून कोणीतरी 2-4 लोक संसदेत, विधिमंडळात बसलेच पाहिजे. तरच शेतकऱ्यांच्या हालत सुधारण्यात काहीतरी मदत होईल. तो तिथे तरी उचलवेल, कारण कृषी मंत्री दिलेला आहे ते कृषी मंत्री कायम मोठ्या हातात सापडत असतात. 5वा मुद्दा आहे शेतकऱ्यांचे जे धान्य साठवण्यासाठी स्टोरेज आहे हे गावागावात असलेले पाहिजे. तालुक्यात नाही तर गावागावात. ते स्वामीनाथन कमिटी होती त्यामध्ये पण म्हटलेलं आहे असं की गावागावात स्टोरेज पाहिजे असं. तर स्टोरेजकडे पण लक्ष दिलं काय पाहिजे. शेतकऱ्यांसाठी स्टोरेज वाढवलेच पाहिजे. जागेचा तुम्हाला त्रास होत असेल तर राष्ट्रपती भवनाच्या पाठीमागे एवढं मोठं 1200 प्रकारच्या वेगवेगळ्या फुलांचं तुम्ही गार्डन बनवलेलं आहे, तिथं तुम्ही स्टोरेज करा. पण शेतकऱ्यांसाठी स्टोरेज बनवा म्हणजे बनवा. शेतकऱ्यांना धान्य ठेवण्यासाठी तुमचं स्टोरेज नाही काय राहा. 6वा मुद्दा प्रत्येक राज्यात वेगवेगळी जमीन आहे, वेगवेगळी माती, त्यामुळे वेगवेगळे पिकं तिथे घेतले जातात. त्यामुळे गव्हर्नमेंटने एक डाटा ठेवला पाहिजे की कोणत्या राज्यात कोणतं पीक घेतलं जावं. असा डाटा ठेवला पाहिजे की कोणत्या राज्याने काय लावलं पाहिजे, कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये राज्याने निर्णय घेतले पाहिजे की कसं शेतकऱ्याने आता कोणतं पीक लावावं. म्हणजे जेणेकरून सॅटेलाइटचा यूज करावा, टेक्नॉलॉजीचा यूज करावा. बघा एक मी तर म्हणतो की एक ॲपच पाहिजे ज्यामध्ये गुगल मॅप सारखं राहील की 3 प्रकारचे तिथे ऑप्शन असतील. एक म्हणजे किंमत, दुसरं म्हणजे बीज कोणतं लावावं, तिसरं म्हणजे तिथलं हवामान कसं राहील. असं पहिलं म्हणजे बघा MSP ची किंमत कळेल लगेच घर बसल्या. आता प्रत्येकाजवळ मोबाईल आलाय त्यामुळे घर बसल्या शेतकरीला कळेल की आज MSP वर कोणत्या प्रकारच्या पिकाचा काय भाव चालू आहे. दुसरं म्हणजे कोणत्या प्रकारचं पीक आपण घेतलं पाहिजे तेही त्याला त्या तिथल्या लोकेशनमुळे कळेल. आणि आज वातावरण कसं आहे तेही त्या 3 प्रकारच्या गोष्टी त्यामध्ये कळलं पाहिजे. लहान नळ कधी येणार ते सर्व कळेल मग शेतकऱ्याला घरी बसल्या. पण टेक्नॉलॉजी आणण्याची त्यांची काही हालचालच करत नाही गव्हर्नमेंट. 7वं म्हणजे दुसरं सेक्टर सारखं ॲग्रिकल्चर सेक्टर पण प्रमोट केलं पाहिजे गव्हर्नमेंटने. नवीन लोकांना यामध्ये इन्सेंटिव्ह दिले पाहिजे. याकडे युवा आहे आपल्या भारतात, त्याला अट्रॅक्ट केलं पाहिजे या सेक्टरकडे की तुम्ही पण ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये या. बेरोजगारी ती मिळेल यामुळे. जे बेरोजगार इंजिनियर आहे त्यांना रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी तुम्ही सेंटर ओपन करून द्या. ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये आपण खतं सुद्धा बाहेरून मागवतो, ते खतं भारतात बनवायला लावा. त्यासाठी त्यांना रिसर्च करू द्या. स्वामीनाथन आयोगचं जो 278 पेजची रिपोर्ट आहे जी पूर्ण लागू करा आणि लवकरात लवकर जसं होईल तसं. डबल इंजिनची सरकार आहे, तुमचं आता डबल स्पीडने काम झालं पाहिजे. 2.0 3.0 घेऊन काही फायदा नाही. लवकरात लवकर काम केलं पाहिजे शेतकऱ्यांचं. आणि जो शेतकऱ्यांचा सर्वात मोठा मुद्दा म्हणजे की शेतकऱ्यांना जर एखादी वर्षी तोटा झाला असेल तर पूर्ण त्या वर्षी शेतकरीला इन्सेंटिव्ह दिलं पाहिजे गव्हर्नमेंटने. पण शेतकऱ्याकडे मात्र त्याच्या रिसिप्ट पाहिजे सर्व पावत्या की कुठे काय काय खर्च झाला आहे. आणि जर खरंच शेतकरीला तोटा झाला असेल त्या वर्षी तर शेतकरीला त्या वर्षी गव्हर्नमेंट मदत करेल. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्याला जागरूक व्हावं लागेल, आपल्या हक्कासाठी लढावं लागेल, प्रश्न विचारावे लागतील तरच तुमचे कामं होतात. तर वंदे मातरम, जय हिंद. हमारा बस चलता तो अपनी जान दे के भी जमीन बचा लेते. अरे तुम काहे देगा भैया जान, हम दे दें जान. तू काहे देगा जान, हम देंगे जान. कशो हो भैया, हम ही देंगे जान. अरे कह दिया ना कि हम देंगे जान, बड़ा है जान देने वाला. नहीं भैया हम ही देंगे जान, पक्का.